नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तर आज आपण इथं कच्च्या कैरीपासून लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर मी आज इथे गावाकडच्या पद्धतीने लोणचं बनवलेले. आमच्या गावाकडे अशा पद्धतीने लोणचं बनवतात की मोहरी न टाकता शेंगदाण्याचा कुट्टा टाकतात. तर मी पण मोहरी न टाकता शेंगदाण्याचा कुट्टा टाकलाय. तशी मी मोहरी टाकली फोडणीसाठी, पण लोणच्यासाठी जर म्हणलं तर शेंगदाण्याचा कुट्टाच वापरलेला आहे. तर इथं मी 2 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले इथं आणि ते पुसून काढून याचा देठ काढून घ्यायला लागले. तर आता इथं फोडी करून घ्यायच्यात आंब्याच्या. हे अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करायचे तर आणि उभ्या साईजच्या फोडी आधी करून घ्यायच्यात. हे अशा पद्धतीने मी बतईने उभ्या साईजच्या फोडी करून घ्यायला लागलेली, कट करून घ्यायला लागले. आता इथं आडव्या साईजचं करून घ्यायचं. मी मध्यमच फोडी ठेवली. आता लहान पण नाहीत केले जास्त, मोठे पण नाही. 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले इथं आणि हे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घ्यायचे. तर शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेतले. तर पण हे कुट्टा माझ्याकडून थोडासा जरा बारीकच झाला आहे. हे मोठा ठेवतात पण थोडा बारीक झाला आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर मीठ टाकले आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जी फोडी बनवून घेतलेल्या आहेत त्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि फोडीला हे शेंगदाण्याचा कुट्टा लावून घ्यायचा आहे सगळीकडून. आता इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलेले. तेलामध्ये 1 छोटी वाटी मोहरी टाकलेली आहे. 1 चमचाभर मेथीचे दाणे टाकलेत. चिमटभर हिंग, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तडका फोडीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी शेंगदाण्याच्या कुट्टाचं लोणचं बनवलेलं आहे आणि ह्याचा रंग पण खूप छान आला आहे आणि फ्लेवरसुद्धा खूप सुंदर यायला लागलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून बघा कसं लागतं ते खायला. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.